जीव वाचवण्यासाठी पळणारे हे मुंबईकर बघा। आगीत भस्म झालेली ही कार पहा। आता ऐका, 14,977 कोटी खर्चून उभारलेल्या कोस्टल रोड मध्ये काय घडलं? कोस्टल रोड अंडरग्राउंड जो बनवलेला आहे त्याच्यामध्ये काहीतरी आग लागलेली वाटतं, कुठली तरी पेट घेतलाय। सगळ्या गाड्या आतमध्ये अडकलेल्या, लोक गाड्या सोडून पळत आहेत। कृपया करून पोलिसांनी लवकरात लवकर येण्याची कृपा करावी। कोस्टल रोड आतमध्ये, कोस्टल रोड पूर्ण जाम झालेला आहे। आतमध्ये कोस्टल रोड पूर्ण जाम झालेला आहे। भारतातला पहिला अंडर वॉटर बोगदा असणाऱ्या कोस्टल रोडवर हाहाकार माजला। 15,000 कोटींच्या मुंबईच्या कोस्टल रोडवर हाजी अली ते वरळी बोगद्यात भर दुपारी 12:30 वाजता एका धावत्या कारमधून अचानक धुराचे लोट निघू लागले। क्षणार्धात कारनं पेट घेतला। गाडीतल्या चौघांनी कशाबशा बाहेर उड्या मारल्या आणि जीवाच्या आकांतानं पळ काढला। मागे आगीचा भडका आणि पुढे जीव वाचवण्यासाठी धावणारे प्रवासी। हा थरार पाहून इतर चालकांनी जागेवरच ब्रेक दाबले। काही गाड्यांनी बोगद्यातच गाड्या माघारी घेण्याचा प्रयत्न केला। वेळ वाचवणारा हा रोड जीव धोक्यात आणणारा कसा ठरला पहा। दुपारी 12:15 वरळीतून दक्षिण मुंबईला जाणाऱ्या बोगद्यात कारला आग लागली। बोगद्यात प्रचंड वाहतूक कोंडी झाली आणि लोकांची जीव वाचवण्यासाठी धावपळ सुरू झाली। दुपारी 12:25 पोलीस घटनास्थळी दाखल झाले। 12:40 वाहतूक कोंडी सोडवण्याचा प्रयत्न सुरू झाला। 12:45 अग्निशमन दल देखील घटनास्थळी दाखल झालं। 12:45 फायर हायड्रंट कनेक्ट झालं। 12:50 आग विझवण्यास सुरुवात झाली। 1:05 ही आग आटोक्यात आली। 1:15 पर्यंत कूलिंग ऑपरेशन संपलं आणि त्यानंतर 1:30 बोगद्यातली ट्रॅफिक पूर्ववत झाली। अपघातामुळे पेडर रोड परिसरात तब्बल 3 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या। कोस्टल रोडचं काम करण्यासाठी 6 वर्ष लागले। जगातील आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून वेळ वाचवण्यासाठी हा 11 किलोमीटरचा मार्ग तयार करण्यात आला। सुरक्षेच्या दृष्टीनं आपत्कालीन यंत्रणा देखील बसवण्यात आल्या। या कोस्टल रोडमधून प्रवास करणाऱ्यांसाठी नेमक्या काय आपत्कालीन यंत्रणा आहेत पहा। कोस्टल रोडमध्ये लिनियर हीट डिटेक्शन केबल बसवण्यात आली आहे। तापमान वाढ किंवा आग लागली की कंट्रोल रूमला अलर्ट जातो। सीसीटीव्ही आणि एआयचा वापर करून मॉनिटरिंग करत धूर, आग किंवा अपघातावर नजर ठेवली जाते। SCADA कंट्रोल रूम मधून सर्व यंत्रणांवर 24 तास देखरेख ठेवत अलार्म, वाहतूक नियंत्रणासाठी आपत्कालीन प्रतिसाद दिला जातो। प्रेशराइज्ड फायर मेन सिस्टीमद्वारे बोगद्यातील हायड्रंट मधून उच्च दाबानं पाण्याचा पुरवठा करून अग्निरोधक यंत्रणा राबवली जाते। सॅकार्डो व्हेंटिलेशन सिस्टीमद्वारे आग लागल्यावर धूर एका दिशेनं बाहेर येतो, ज्यामुळे अडकलेल्या लोकांना बाहेर पडण्यास मदत होते। अशा ठिकाणी अपघात जर होत असतील आणि अपघात घडत असतील तर तिथे इमर्जन्सी सर्व्हिसेस ज्या असतात ना, ह्या तातडीने पोहोचल्या पाहिजेत। यासाठी शासनाने काहीतरी उपाययोजना करणं गरजेचं आहे। नाही तर मुंबईतला कोस्टल रोड आहे म्हणून मुंबईतल्या इतर रस्त्या बरोबर त्याची बरोबरी करणं किंवा काउंट करणं त्याच्या तर योग्य नाही, कारण कोस्टल रोड हा त्याचा दर्जा वेगळा आहे, त्याचा स्टेटस वेगळा आहे। कोस्टल रोडवर आता इतकी सक्षम यंत्रणा असूनही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी इतका वेळ का लागला? बोगद्याच्या दोन्ही बाजूला कंट्रोल रूम असताना आग लागल्यावर या ठिकाणी प्रशासनाला पोहोचण्यास वेळ का लागला? दृश्यांमध्ये काळा धूर सहज दिसतोय, मग हा धूर खेचून बाहेर काढणारी यंत्रणा कार्यान्वित झाली होती का? जर अग्निरोधक हायड्रंट्स होते तर आग विझवण्यासाठी पाण्याचे फवारे का सुटले नाहीत? काही दिवसांपूर्वी मिसिंग लिंकवर दरड कोसळली, तिथला ढिगारा साफ करायला 19 तास लागले आणि आता कोस्टल रोडवर एक गाडी पेटली तर संपूर्ण आपत्कालीन व्यवस्थापन कोलमडून पडलं। त्यामुळे कोस्टलच्या बोगद्यातली इमर्जन्सी सेवाच मिसिंग आहे की काय असा सवाल उपस्थित होतोय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।